हिमालय मस्तक है, हिमालय मस्तक है, कन्याकुमारी चरण है, इसके चरण ये समुद्र पग पग परतता है। पंजाब और बंगाल हमारे देश के दो विशाल कंधे हैं। यह चंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है। यहाँ कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है। हम जिएंगे इसके लिए और मरेंगे भी इसके लिए। ये भारत की भूमि है, ये मेरी भूमि है, ये आपकी भूमि है, ये आपकी भूमि है, ये भारत की भूमि है। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील आदरणीय मुख्याध्यापिका सौ स्वाती कुलकर्णी, पर्यवेक्षिका रश्मी कुलकर्णी, एसटीएफ टीमचे आदरणीय इंगोले सर, त्यांची सर्व टीम, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. मित्रांनो बघा, आज आपण कारगिल दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. आता हा कारगिल विजय दिवस म्हणजे काय, तर 1999 ला बघा समजून घ्या, 1999 ला लडाखमध्ये, लडाख कुठे आहे काश्मीरमध्ये, आणि काश्मीरच्या लडाखमधल्या उत्तर कारगिलमध्ये काही स्थानावरती, काश्मीर मधल्या काही स्थळांवरती पाकिस्तानी सैनिकांनी आपला डेरा जमवलेला होता. तिथं जाऊन ते थांबलेले होते आणि ज्यावेळेस या घुसखोरीला उत्तर द्यायचं म्हणून जे काही युद्ध झालं 1999 ला, आणि त्या युद्धामध्ये जो विजय मिळवला तो दिवस होता 26 जुलै 1999 चा, आणि तो दिवस साजरा करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. थोडीशी पार्श्वभूमी अशासाठी सांगते की 1999 ला मी 9वीला होते. आज समोर बसलेले विद्यार्थी 9वीला होते आणि मला अभिमान वाटतो की मी 9वीला असताना याच विषयावरती बोलले होते, आणि तो विषय होता सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं. म्हणून अंगावर काटे आणणारा हा विषय मांडत असताना थोडंसं शिक्षकी या विषयामध्ये असताना थोडंसं विस्तृतपणे सांगावं असं मला वाटतं की 1999 ला तिथले स्थानिक जे काही काश्मीर लोक होती, मेंढपाळ होती, तिथं त्या बर्फाच्छिद्र प्रदेशामध्ये ती त्यांच्या मेंढ्या चालत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली लक्षात आल्या, आणि त्यांनी ही गोष्ट तिथल्या स्थानिक आपले जे भारताचे सैनिक असतील, ऑफिसर असतील, फौज असतील, तिथील माणसांना त्यांनी सांगितलं की इथं काहीतरी संशयास्पद दिसत आहे. आणि जेव्हा त्याची डिटेलमध्ये चौकशी करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की ते पाकिस्तानी सैनिक आहे, आणि त्यांनी तिथं आपल्या आपल्या स्थानांवरती काश्मीरमधल्या भारताच्या जागेवरती आपला डेरा जमवलेला. मग या संदर्भात केंद्रामध्ये तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. त्यांनाही या गोष्टीची कल्पना देण्यात आली की हे असं असं सुरू आहे. त्यावेळेस पंतप्रधान होते पाकिस्तानचे नवाज शरीफ आणि लष्कर प्रमुख होते परवेज मुशर्रफ. यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर प्रत्यक्ष नेहमीप्रमाणे पाकिस्ताननं तो त्यांचा हेतू नाही असं स्पष्टपणे सांगितलं, आणि ती जबाबदारी त्यांनी घेतली नाही, ते कोणीतरी दुसरे अतिरेकी असतील असं सांगितलं. आणि मग नाईलाजानं तिथं भारताला युद्ध छेडावं लागलं, आणि त्या युद्धामध्ये आपण तो विजय मिळवलेला होता. हे युद्ध सलग 60 दिवस चालले, आणि याच्यामध्ये 560 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. आता एक 4 वर्षापूर्वी शेरशाह नावाचा एक पिक्चर आला होता, रातिया लंबिया लंबिया काहीतरी गाणं आले, बरोबर आहे का? ते गाणं आम्ही लक्षात ठेवलं, पण त्यातला जो विजय बत्रा होता तो विजय बत्रा याच युद्धामध्ये शहीद झालेला आहे. गुंजन सक्सेना नावाचा सुद्धा पिक्चर आहे, जाणीवपूर्वक मुलींनी तर बघा. त्यावेळेच्या त्या टीममध्ये पहिली भारतीय सेना, वायुसेनेमध्ये ती पहिली महिला होती. ही सगळी माणसं आता जाणीवपूर्वक तुम्हाला का सांगते, कारण हे 26 वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे तुमचा त्यावेळेस जन्म सुद्धा नसेल. आता याला जोडून आणि दुसरं असं सांगते की परवा आपल्याकडे ऑपरेशन सिंदूर झालं, बरोबर आहे? हे तुमच्या जाणीवपूर्वक लक्षात आहे. आम्ही पहलगाममध्ये 25-26 पर्यटक आपले मारले गेले, आणि त्याला कशा पद्धतीनं भारतानं उत्तर दिलं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. आता त्यामध्ये मी ज्यावेळेस 9वीला होते, या विषयाची तयारी करत असताना आता सध्या इंस्टा, फेसबुक किंवा स्क्रोल केलं की युट्यूबवर असलं विषय यायची नाही, पेपरवरती आमचं लक्ष असायचं, आणि त्या पेपरमध्ये अशा अनेक प्रसंग अंगावर काढलेले असायचे. त्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगते. त्यावेळेसचा त्रास भाग हा त्या काश्मीरमधलाच एक भाग आहे, अतिशय दुर्गम भाग आहे. प्रचंड प्रमाणामध्ये तिथं बर्फवृष्टी होते, आणि या पाकिस्तानी सैनिकांनी कुठं डेरा जमवला होता, उंच हिमालयाच्या वरती कड्यावर.
सैनिक जखमी अवस्थेमध्ये पडला होता. अगदी 10 मिनिटात त्याचा जीव जाईल अशा अवस्थेमध्ये. मग आमच्या भारतीय सैनिकांनी काय केलं, त्याला घोडवर पाणी पाजलं आणि पुढच्या क्षणामध्ये त्या पाकिस्तानी सैनिकांनी आपला प्राण सोडला. दुसरी घटना अशी सांगते की याला पाहिलं जेव्हा आमचे सैनिक, कारण आमची भारतीय संस्कृती आम्हाला माणुसकी नेहमी दाखवून देते, आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये हेच पाकिस्तानी सैनिक वरून जेव्हा आमचे भारतीय सैनिक तिथं त्यांचे मृतदेह पडत होते, तर त्या मृतदेहांची विटंबना करून म्हणजे एखाद्या मृतदेहाचा पाय काढायचा, तो खाली पाठवायचा, शिर कापायचं, ते खाली पाठवायचं, अशा आपल्या भारतीय सैनिकांची ते विटंबना करून खाली पाठवत होते. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही माणुसकी जपत बसलो होतो, कारण भारतीय संस्कृतीचा शांतता आणि अहिंसा ही फार मोठी पायाची संस्कृतीचा आहे. या दोन घटनेतून असंच लक्षात ठेवायचं आहे की कितीही आम्ही यांचं नाक कापलं कुणाचं, पाकिस्तानचं, तरी सुद्धा अजून शिल्लक आहेच ना हे दाखवून देणारा हा देश आहे, जे आम्ही परवा पेहलगाममध्ये बघितलं. त्या वर्षानंतर सुद्धा घुसखोरी करून ते आमच्यासमोर अशाच प्रकारच्या वाटाघाटी त्यांच्याकडून घडत आहेत. मित्रांनो, जेव्हा ह्या घटना सुरू होते 1999ला, प्रचंड प्रमाणामध्ये मातृभूमीबद्दलचं प्रेम उसळून येत होतं. अगदी पंढरपूरमधल्या जे भिकारी होते त्यांना मिळालेली भीक सुद्धा त्यांनी कारगिल निधीसाठी दिली होती. काही माता पितांची मुलाखती घेण्यात आल्या की तुमचा मुलगा या ह्याच्यामध्ये युद्धामध्ये जवान शहीद झालेला आहे, तेव्हा ते माता पिता सुद्धा रडून म्हणत होते की आम्हाला त्याचं दुःख नाही, माझ्या पोटी आणखी एखादा मुलगा असता तर तो सुद्धा मी देशासाठी दिला असता. मित्रांनो, आज आमच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये धूळ बसलीये. कसली धूळ आहे ते तुम्ही ठरवा, कारण देशासाठी लढणारी प्रत्येक जवान आज भारतातल्या प्रत्येक गावांमध्ये आहेत. कारण दुसऱ्या महायुद्धापासून ते आजपर्यंत जगाच्या नकाशावरचे रंग बदलणारे जवानांची पण आज आमच्याकडे आहे. पण थोडंसं त्याला कुठेतरी प्रचलित करण्याची गरज आहे. तुमच्यामध्ये मातृभूमीचं देशप्रेम तुमच्यामध्ये पेटवणं गरजेचं आहे, कारण आज ते तिथं कुठं तरी थांबलेले आहेत. म्हणून आज सुखाने 2 घास आम्ही इथं बसून खातो. आणि हा कारगिल दिन का आम्ही साजरा करतोय, तर त्या युद्धामध्ये शहीद झालेल्या त्या सैनिकांना नमन करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी हा कारगिल दिन आम्ही साजरा करतोय. शेवटी जाताना एवढंच म्हणते की शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का बस यही बाकी निशा होगा, बस बाकी यही निशा होगा. वंदे मातरम. भारत माता की जय.